मित्रांनो, कोणत्याही पिकातील अळी असू द्या, सोयाबीनची पान खाणारी अळी असू द्या, कापसातील गुलाबी बोंड अळी असू द्या, मका पिकातील लष्करी अळी असू द्या, किंवा शेतकरी मित्रांनो कोबी फ्लावरमधील डीबीएम अळी असू द्या, वांगे पिकातील शेंडे अळी किंवा फळ पोखरणारी अळी, किंवा शेतकरी मित्रांनो आपल्या टोमॅटो पिकातील फळ पोखरणारी अळी, अशा सर्वच प्रकारच्या अळींवर नियंत्रण करण्यासाठी दोन जबरदस्त नवीन कीटकनाशक काही दिवसापूर्वी आपल्याला आलेले पाहायला मिळतात। असे जे उत्कृष्ट आहेत, जबरदस्त रिझल्ट आहेत मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम तुमचे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही फेसबुक पेजला फॉलो केलं नसेल तर फेसबुक पेजला देखील फॉलो करून घ्या, कारण अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत रोजच्या रोज इथं देण्याचा प्रयत्न करत असतो। शेतकरी मित्रांनो, एक बायर कंपनीचं मागच्या वर्षी वायगो या नावाचे कीटकनाशक आणि या वर्षी का मागच्या वर्षी एफएमसी कंपनीचं टुवेंटा या नावाचं जबरदस्त कीटकनाशक मित्रांनो, दोन्ही आळीवर्गीय किडींना तिथं मारण्याचं काम करतात। जे काही आळी असतात मित्रांनो, कोणत्याही आळ्या तर त्यांना तिथं मारवण्याचं काम करतात। आता जे वायगो आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये ट्रेट्रानिलिप्रोल हा टेक्निकल घटक पाहायला मिळतो 18.18%। ट्रेट्रानिलिप्रोल आणि क्लोरेन्थ्रेनिलिप्रोल जो टुवेंटामध्ये आपल्याला हा घटक पाहायला मिळतो, जो अगोदर कोरेजनमध्ये होता 18% मे बी, परंतु आता जो टुवेंटा आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये क्लोरेन्थ्रेनिलिप्रोल 47.85% आसपास आपल्याला जो क्लोरेन्थ्रेनिलिप्रोल आहे हा टेक्निकल घटक पाहायला मिळतो। मित्रांनो, ट्रेट्रानिलिप्रोल आणि क्लोरेन्थ्रेनिलिप्रोल हे एकाच गटातील आपल्याला कीटकनाशक आहेत, ज्याला डायअमाइड गट असं म्हणतात, आणि ग्रुप 28 या गटातील हे दोनही कीटकनाशक आपल्याला अळीनाशक तिथं पाहायला मिळतात। परंतु जो क्लोरेन्थ्रेनिलिप्रोल आहे हा अगोदर आहे, म्हणजे 5-6 वर्षापासून मार्केटमध्ये जो कोरेजन नावाने येत होता पहा, ज्याचा रेग्युलर आपण भरपूर सारे शेतकऱ्यांनी वापर करून खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटलेले आहेत, परंतु त्याच्या वरचा थोडं जे ट्रेट्रानिलिप्रोल आहे हा नवीन टेक्निकल घटक आपल्याला आलेला पाहायला मिळतो। परंतु आता विषय काय माहिती का, कोरेजनचा रेग्युलर आपण वापर करून आपल्या पिकावरील ज्या काही आळ्या येतात तर त्यांच्यावरती त्याचा रेजिस्टन्स डेव्हलप झालेला होता। त्याच्यामुळे एफएमसी कंपनीनं काय केलंय, म्हणजे 18% डायरेक्ट 47%चं एक नवीन टुवेंटा या नावाचं जबरदस्त अळीनाशक आपल्याला नवीन तयार केलेलं पाहायला मिळतं। मित्रांनो, माझ्या काही जवळच्या शेतकऱ्यांनी याचा सोयाबीन पिकावरती विशेष करून फवारणीमध्ये वापर केला होता, तर फवारणी केल्या 5-6 मिनिटांमध्येच जे काही आळ्या आहेत तर त्या मरायला तिथं लागलेल्या पाहायला मिळालं होतं। परंतु त्याच्याच विरोधात जे काही ट्रेट्रानिलिप्रोल हा टेक्निकल घटक असलेलं बायर कंपनीचं वायगो हे सुद्धा अतिशय उत्कृष्ट कीटकनाशक आहे मित्रांनो, याचा सुद्धा फवारणीमध्ये ज्यावेळेस आपण वापर करतो। आता या दोन्ही कीटकनाशकामध्ये जो कंटेंट आहे त्याच्याबद्दल बोलूया। हे दोन्ही कंटेंट आपल्या पिकावरती ज्यावेळेस आपण याचा फवारणीमध्ये वापर करतो तर काय काम करतात माहिती का, आळीला इन्स्टंट नाही मारत, परंतु फवारणी केल्या आपल्या पिकावर ज्या काही आळ्या असतात तर ते आपल्या पिकाला खायचं बंद करून टाकतात। म्हणजे फवारणी केलेल्या क्षणापासूनच आपल्या पिकाचं जे नुकसान आहे होणारं तर ते पूर्णपणे स्टॉप झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। याच्यानंतर काय होतं मित्रांनो, ह्या ज्या काही आळ्या आहेत तर ते आपल्या पिकाचे पानं खाऊ शकत नाही, शेंग खाऊ शकत नाही, किंवा बोंड खाऊ शकत नाही, किंवा कोणताही जो पार्ट आहे आपल्या पिकाचा तर तो खाऊ शकत नाही। मग ह्या आळ्यांना काहीच खायला न भेटल्यामुळे काय होतं माहिती का, नॅचरली ह्या ज्या आळ्या आहेत तर त्या उपाशी राहतात, आणि उपाशी पडून ज्या काही आळ्या आहेत तर त्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला 100% मेलेल्या तिथं पाहायला मिळत असतात। आता जर तुम्हाला वायगोचा वापर करायचा असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, नवीन टेक्निकल आहे मित्रांनो, याचा अजून कुठल्याही प्रकारे रेजिस्टन्स डेव्हलप झालेला नाही। जर वायगो वापरणार असाल 10 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी आपल्याला वायगोचा वापर करायचा आहे, किंवा शेतकरी मित्रांनो जे नवीन टुवेंटा ज्याच्यामध्ये क्लोरेन्थ्रेनिलिप्रोल जवळपास 47% आपल्याला पाहायला मिळत आहे, कोरेजनपेक्षा जवळपास 2.5 ते 3 पट याच्यामध्ये जे टेक्निकल कॉम्बिनेशन आहे तर ते जास्त आहे शेतकरी मित्रांनो। जर तुमच्या तिकडे टुवेंटा जर भेटलं तर याचा सुद्धा अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आळी नियंत्रण करण्यासाठी। जर याचा वापर करणार असाल तर प्रमाण पिकानुसार आहे मित्रांनो, थोडी कदाचित कॉस्टिंग कमी जास्त असू शकते, मला माहीत नाही। 2 ते 4 मिलीपर्यंत प्रति 15 लिटर फवारणी पंपासाठी आपल्याला याचं प्रमाण घेऊन आपल्या पिकावरती फवारणी करायची, आणि ज्या काही आळ्या आहेत तर ते नियंत्रण 100% झालेलं पाहायला मिळते। तर शेतकरी मित्रांनो, अतिशय उत्कृष्ट 2 नवीन अळीनाशक आपल्याला गेल्या 1-2 वर्षामध्ये आपल्याला बाजारामध्ये आलेले पाहायला मिळतात। तुम्ही कोणत्या अळीनाशकाचा फवारणीमध्ये वापर केला होता, त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा भेटलाय, किती वेळात भेटलाय, किती दिवसात भेटलाय, किती दिवस भेटलाय, या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा शेअर करा। तोपर्यंत राम राम।